बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या 18 लाख महिलांच्या सवलतीपोटी राज्य सरकारच्या तिजोरीतून दरमहा 240 कोटी रुपये महामंडळाला द्यावे लागतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सवलतीचा प्रवास बंद होणार अशी चर्चा होती, पण महिलांची 50% सवलत योजना बंद होणार नाही तसा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वांशी बोलताना दिले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 2.5 कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून दिले जातात। दुसरीकडे महिलांना एसटी बसच्या तिकीट दरात 50% सवलत आहे। या सवलतीपोटी राज्य सरकारला दरमहा सुमारे 240 कोटी रुपये परिवहन महामंडळाला द्यावे लागतात। दुसरीकडे लाडकी बहीण योजनेसाठी देखील दरमहा 3800 कोटी रुपये राज्य सरकारला द्यावे लागतात। या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांच्या तिकीट दराची सवलत बंद होणार अशी चर्चा सुरू आहे। सवलतीच्या योजनांचे पैसे राज्य सरकारकडून यायला विलंब होतो आणि त्यामुळे महामंडळासमोरील देखील अडचणी निर्माण होतात असेही त्या चर्चेमागचे कारण होते। पण महिलांसाठीची 50% तिकीट दराच्या सवलतीची योजना बंद होणार नाही अशी माहिती खुद परिवहन मंत्र्यांनी दिली आणि त्या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।